मित्रांनो सोयाबीन आणि कापसाचं अनुदान वाटप केलं जाणार आहे। प्रति हेक्टरी 5,000 रुपयाचं अनुदान हे वाटप केलं जाणार आहे। तर 4 हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान वाटप केलं जाणार आहे। आता याचं वाटप कधीपासून होणार आहे, कोणत्या तारखेला हे वाटप केलं जाणार आहे? कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण जी.आर. काढण्यात आला होता। 31 ऑगस्ट रोजी हा जी.आर. काढण्यात आला होता। 31 ऑगस्टच्या जी.आर.नुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान वाटप केलं जाणार आहे। त्यानंतर 2 तारखेला म्हणजेच काल 2 तारखेला परत एक महत्त्वपूर्ण कॉन्फरन्स घेण्यात आली आणि या कॉन्फरन्समध्ये व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे, त्यानंतर कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी हे सर्व उपस्थित होते आणि यांच्या माध्यमातून परत एकदा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान वाटप केलं जाणार आहे। त्याचा डाटा जो आहे कृषी विभागाच्या माध्यमातून महाआयटी कंपनीच्या माध्यमातून ट्रान्सफर करण्याचं काम सुरू करण्यात आलेले आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहे। आता मित्रांनो, हे पैसे कधी जमा केले जाणार आहे, हेक्टरी अनुदान किती असणार आहे, कोणत्या कोणत्या पिकाचे अनुदान वाटप केले जाणार आहे, तर 4 हेक्टरचं अनुदान कशा प्रकारे वाटप केले जाणार आहे, त्याचबरोबर सोयाबीन आणि कापसाला अनुदान किती आलेले आहे, टोटल अनुदान किती आलेले आहे, या संदर्भात सुद्धा आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, मी गणेश ठाकरे, कृषी 712 या YouTube चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, असेच नवीन अपडेट घेण्याकरता आपल्या चॅनलची सभासद मिळवण्याकरता नक्की चॅनलला जॉइन व्हा, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट हे मिळत राहतील। तर मित्रांनो, चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, 2023ला मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान सुद्धा झालं होतं। त्याचबरोबर कापसाचा हमी भाव असेल, सोयाबीनचा हमी भाव असेल, यामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण आल्या कारणाने राज्य सरकारच्या माध्यमातून परत शेतकऱ्यांना खुश करण्याचं काम करण्यात आलेलं आहे। म्हणजे सोयाबीनचं अनुदान 5,000 रुपये हेक्टरी अनुदान हे वाटप केले जाणार आहे। त्याचबरोबर कापसाचं सुद्धा 10,000 प्रति हेक्टरी 5,000 रुपयाचं अनुदान हे वाटप केले जाणार आहे। यामध्ये 2 तारखेला परत एक सुधारित करण्यात आलेलं आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 हेक्टरपर्यंत अनुदान हे वाटप केलं जाणार होतं, त्या शेतकऱ्यांना आता म्हणजे 4 हेक्टरपर्यंत अनुदान हे वाटप केलं जाणार आहे। मित्रांनो, जर आपण सोयाबीनची लागवड केली असेल 2023ला 3 हेक्टरची जर लागवड केली असेल तर अशा शेतकऱ्यांना 3 हेक्टरचे 15,000 रुपये, त्याचबरोबर कापसाचा जर 1 हेक्टरचा पेरा असेल तर अशा शेतकऱ्यांना प्रत्येक म्हणजे कापसाचे 5,000 रुपये, अशा प्रकारे 20,000 रुपयाचं अनुदान हे वाटप केलं जाणार आहे। आता मित्रांनो, जर आपण कापूस 3 हेक्टर जर लावलेला असेल तर अशा शेतकऱ्यांना 3 हेक्टरचे कापसाचे पैसे, त्याचबरोबर 1 हेक्टरचे सोयाबीनचे पैसे, अशा प्रकारे अनुदान हे वाटप केलं जाणार आहे। आता मित्रांनो, शेतकऱ्यांच्या माध्यमातून जर 2 हेक्टरचा सोयाबीन असेल आणि 2 हेक्टरचा कापूस जर असेल, कापसाचा पेरा जर दाखवलेला असेल तर अशा शेतकऱ्यांना 2 हेक्टरचे कापसाचे 10,000 रुपये प्लस सोयाबीनचे 10,000 रुपये प्लस अशा प्रकारे 20,000 रुपयाचं अनुदान वाटप केले जाणार आहे। परंतु बरेच शेतकऱ्यांच्या माध्यमातून 10 गुंठे असते, 20 गुंठे जमीन असते, अशा शेतकऱ्यांना मात्र 1,000 रुपयाचं अनुदान हे वाटप केलं जाणार आहे। जर एका हेक्टर 20 गुंठ्यापेक्षा जर क्षेत्रफळ जास्त असेल तर त्यानुसार हेक्टरीचं अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर हे वाटप केलं जाणार आहे। आता मित्रांनो, याचं वाटप कधी केलं जाणार आहे, लागणारा निधी किती हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत। मित्रांनो, जवळपास सोयाबीनचा जो पेरा होता, तो सोयाबीनच्या पेरासाठी जवळपास 1,548 कोटीची निधी तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्याचं वाटप सुद्धा आता केलं जाणार आहे। त्याचबरोबर आपण सोयाबीनची जर लागवड केलेली होती, मोठ्या प्रमाणात लागवड झालेली होती, 2,646 कोटीचा सोयाबीन या पिकासाठी सुद्धा अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे। जवळपास 4,144 कोटीचा निधी या 2 पिकासाठी मंजूर करण्यात आलेले आहे आणि त्याचं वाटप सुद्धा आता केलं जाणार आहे। मित्रांनो, 10 सप्टेंबरपर्यंत याचं वाटप केले जाईल, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे आणि 10 सप्टेंबरपर्यंत हे शेतकऱ्यांच्या खात्यावर सर्व पैसे जमा केले जाणार आहेत। मित्रांनो, महाआयटी कंपनीच्या माध्यमातून तसंच कृषी विभागाच्या माध्यमातून जो डाटा आहे तो शेतकऱ्यांचा डाटा अपलोड केला जाणार आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर 10 ऑक्टोबरपर्यंत हे पैसे वाटप केले जाणार आहे। परंतु जो 7/12चा पेरा होता, ती ई पीक पाहणीची अट होती, ती कायमस्वरूपी आहे। यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा होऊ शकते, मोठ्या प्रमाणात शेतकरी नाराज सुद्धा आहेत। यामध्ये या जी.आरच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची तरतूद ही करण्यात आलेली नाही। ही पीक पाहणी केली त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वाटप केले जातील, अशा प्रकारची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून घोषणा तर करण्यात आली होती, परंतु या घोषणेची अंमलबजावणी पाहताना आपल्याला मिळत नाही। कोणत्याही प्रकारची घोषणेची अंमलबजावणी केलेली गेली नाही। जी ई पीक पाहणीची अट होती, ती ई पीक पाहणीची अट कायमस्वरूपी शेतकऱ्यांच्या खात्यावर, ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून ई पीक पाहणी केली होती अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर 4 हेक्टरचं अनुदान हे वाटप केलं जाणार आहे। 20,000 रुपये अनुदान हे वाटप केले जाणार आहे। 10 सप्टेंबरपर्यंत हे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वाटप केले जाणार आहे। तर मित्रांनो, डीपीटी अंतर्गत हे पैसे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे। आधार बेसवर हे पैसे जमा केले जाणार आहे। यामध्ये शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची केवायसी करायची गरज पडणार नाही। पीएम किसानचा डाटा, नमो योजनेचा डाटा जो आहे तो कृषी विभागाच्या माध्यमातून महाआयटी कंपनीला देण्यात येणार आहे आणि तो डाटा
ट्रान्सफर झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहेत. 10 सप्टेंबरपर्यंत हे शेतकऱ्यांच्या खात्यावर 20,000 रुपयाचं अनुदान हे वाटप केलं जाणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं. नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. जय शिवराय मित्रांनो.